माहुलगावची फिल्डिंग आहे, त्वरित फिल्डिंग लावून घ्या, विलंब नको अजिबात. माहुलगाव विरोधात फुंडे, दोन्ही खेळाडूंचे स्टारकास्ट मोठी आहे. ये देखिए 12th मन चाणक्य असावा. आणि पुन्हा एकदा ती एक मजा असू द्या, कारण जे षटकार कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून आले होते ते षटकार जाऊन पोचले कल्पेश वैतीच्या अकाउंटमध्ये. चला मॅच स्टार्ट होते. क्वालिफाय राऊंड असेल हा. फुंडे विरोधात फुंडे आणि त्यांच्या विरोधात असणारे माहुलगाव. सलामीची जोडी कुणाल आणि किशोर, ही जोडी मात्र मैदानावर आहे. 4 ओव्हरची मॅच. प्रेक्षक वर्ग आता तिथे स्लीपर कोच मध्ये झोपलेत. मॅच टाईट व्हायला हवी तर ते जागे होतील. स्टँड मध्ये झोपलेत तिकडे पहा. असं कदाचित तुम्हाला चित्र पाहायला मिळालं नसेल. आणि आता माझ्यावरचे रिस्ट्रिक्शन देखील हटवलेत विशुदादांनी की आता काहीतरी वेगळं व्हायला हवं, एंटरटेनमेंट व्हायला हवं, कारण रॉनी देखील आम्हाला साथ देत नाहीये. नाही ते 2 तारखेला येणार आहेत. SP व्हिडिओ. चला मॅच त्वरित स्टार्ट करा, विलंब होतोय. मॅच त्वरित स्टार्ट करा. चला अजय जाधव कल्पेशला सोडा लवकर आणि मॅच स्टार्ट करा. आयांश प्रिन्स 11 म्हणजे अजय जाधव पुरस्कर्ते आज या टीमचे, माहुलगाव टीमचे सातत्यानं पुरस्कर्ते असतात. आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे ते मात्र फुंडे. सलामीची जोडी कुणाल, एक विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या साथीने एक अनुभवी फलंदाज किशोर. सचिनचा चेंडू आणि पंचांनी मात्र बाद घोषित केले. यष्ट्यांवरती वेध घेतलेला चेंडू आणि तो देखील फुलटॉस मिस केलाय. लाईन मध्ये होता स्टंपच्या पंच बाद घोषित करतायत. हे मुद्दामून फेकलेले फुलटॉस चेंडू आहेत सचिन काटकरचे. योगेश मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. मॅच नेट टू नेट फाईट होणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत. क्वालिफाय राऊंड आहे. या लॉट्स मधील, आजच्या लॉट्स मधील 8 संघांपैकी कोणता संघ क्वालिफाय होईल आणि फणस डोंगरी या संघाच्या विरोधात खेळेल यासाठी चालू असलेला संघर्ष आहे. कुणाल बाद झालाय. योगेश
मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. सचिन काटकरनं पुन्हा एकदा यश संपादित करून दिले पहिल्या षटकामध्ये. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत. 20 मिनिटांचा अवधी, 20 मिनिट्स. फलंदाज योगेश यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा पंचांकडे. अपील फेक थोडीशी चुकीची झाली, परंतु लेग बायच्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव. धावसंख्येचा श्री गणेशा एक्स्ट्राच्या स्वरूपात फुंडे टीमचा. लेग बायची ही एक धाव. किशोर घरत ऑन स्ट्राइक. बाहुलगाव अगेन्स्ट फुंडे. खूप चांगला फटका मिडऑफच्या दिशेनं. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी क्षेत्ररक्षणाला धरून केलेली ही गोलंदाजी सचिन काटकर कडून. किशोर संयम दाखवतो या चेंडूवरती. सचिन काटकरच्या विरोधात आतापर्यंत दोनही मॅच मध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत. पाहूया किशोर आणि योगेश हे मोठे फटके चढवणार का या गोलंदाजाच्या विरोधात. एक धाव, एक गडी बाद. हा चेंडू मात्र नो हातातून निसटलाय. सचिन ज्या पद्धतीने चेंडू ग्रिप करतो, हा चेंडू असेल फ्री हिट. बदलाव पण होणार नाही क्षेत्ररक्षणामध्ये, कारण बॅट्समन चेंज झालेला नाहीये. 9ची एक धाव, 2 धाव संख्या धावफलकावरती. ज्या पद्धतीनं सचिन बॉलला ग्रिप करतो, अंगठ्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे कदाचित आपल्याला फार कमी गोलंदाज पाहायला मिळतात जे पालमध्ये चेंडू पकडतात, आणि हा एक असा गोलंदाज आहे. अंगठा आणि त्याच्या बाजूचा जे बोट आहे त्यामध्ये एक वेगळ्या शैलीनं, पॉल कॉलिंगवुडला तुम्ही पाहिलं असेल किंवा स्टीवॉला, परंतु ते वेगवान गोलंदाज नाही आहेत. हा गोलंदाज वेगवान आहे. फ्री हिटचा चेंडू मिडविकेटला. कल्पेश त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल किशोर घरतला. क्वालिफाईंग राऊंड मात्र चालू आहे मैदानावरती. क्वार्टर फायनल म्हणजे उपांत्य फेरी. सुरेश लांगी, विक्रम पवाळी, भरत बडेकर, आपण कुठे असाल तर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 3 धावा, 20 मिनिटांचा अवधी इनिंग कंप्लीट करण्यासाठी. वाईड चेंडू, कंट्रोल नव्हतं या चेंडूवरती. दिशाहीन गोलंदाजी सचिन कडून. धावा झाल्या त्या मात्र 4. कुशलला आता रजा दिले, थोडी विश्रांती दिले. कल्पेश आणि त्याबरोबर अभिषेक हे दोन्ही अंपायरच्या भूमिकेत आहेत. मजा खरी आणली ती प्रकाश बदेनं. डान्सिंग अंपायर 4ही रात्र. फटका खूप चांगला आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सावकाश सावकाश गड्या. एका चेंडूच्या नादात मजाक मजाक में अब्दुल रजाक हो जाएगा. 6 धावा मात्र मिळत आहेत. चेंडू झाले ते आतापर्यंत 5. एक चेंडू शिल्लक. धावा झाल्या त्या 10. आणखी एक चांगला फटका. तुम्ही क्षेत्ररक्षण सजवलंय, आम्ही त्या क्षेत्ररक्षणातून चेंडू काढू, असं योगेशने या चेंडूवरती दाखवून दिलं. 2 धावा मिळाल्या. 12 धावा येतात आणि पहिल्यांदा 2 मॅचच्या नंतर सचिन काटकरच्या विरोधात 2 आकडी धावा येत आहेत. 12 धावसंख्या झाले. ओव्हर झाले कंप्लीट. एक ओव्हर कंप्लीट झाले. धावसंख्या झाले ती मात्र 12. सचिन स्वतःशी नाराज आहे, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने धावा दिल्या
आणि त्या धावांमुळे एक षटकार देखील आला. एक सूचना करतोय, पबजीचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी पबजी थांबवा. 12 धावा झाल्यात. पुनश्च जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. मनीष माहुलकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर येतो किशोर. किशोरचा हा फटका हवेत, झेल देखील टिपला जातोय. किशोरला देखील परतावं लागेल. 12 धावा झाल्यात आणि निश्चितच इथून मॅचला पुढे न्यायचे. चांगली टोटल होऊ शकते आणि या क्रीडांगणावरती धावा चेज करणं थोडं कठीण काम आहे. प्रथमेश मैदानावरून जातोय. प्रथमेश मैदानाच्या दिशेने जातोय. क्रिकेटची क्रेज पहा. प्रथमेशच्या बाबतीत एक मला माहिती मिळाली होती. विशेष करून हा खेळाडू नागपूरला स्पर्धा खेळत होता आणि त्याच्या गावची स्पर्धा कुठेतरी होती. नागपूरहून त्याला फ्लाईटचं तिकीट देण्यात आलं. म्हणजे त्यांचा जो पुरस्कर्ता आहे आणि जो फ्लाईटचं तिकीट देणारा कोण असेल ना, त्याचं मी विशेष कौतुक करेल की हे ग्रामीण क्रिकेट इतक्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलंय. इतकी क्रिकेटची ही क्रेज आहे. असे पाठीराखे पुरस्कर्ते असतील तर निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडूंना सुवर्ण दिवस पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती बाद केलंय किशोरला. विक्रोलियन्स विक्रोळी, गावदेवी गावठाण या टीम मधून तुम्ही या खेळाडूला जरूर पाहू शकाल. विक्रोलियन्स विक्रोळी गेले 1.5 ते 2 महिने थोडी चर्चेत नाहीये. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसत नाहीये, परंतु येत्या काळामध्ये खूप चांगल्या स्पर्धेमध्ये निश्चितच पदार्पण करतील. पुनश्च स्ट्रायकर एंडला तो योगेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विक्रोलियन्स विक्रोळी म्हटल्यानंतर अमोल म्हात्रे सरांची निश्चितच आठवण होते आणि मंगेश वैतीपा एक वेगळ्या शैलीने हा चेंडू कलेक्ट करतायत. धावा झाल्यात त्या 13. स्ट्रायकर एंडला आता असेल पहिल्यांदा प्रथमेश. 4 चेंडू 9 धावा केल्यात. योगेशने एक षटकार ठोकलाय. प्रथमेश पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज मनीष माहुलकरचा. मनीष माहुलकरची हेअरस्टाईल खूप चर्चेत असते नेहमी. स्क्रीनवरती त्याला तुम्ही पाहू शकाल. लेफ्टी बॅट्समन मंगेश वैतींना माहिती आहे, कारण हे दोन्ही खेळाडू एकाच संघातून कधी कधी आपण खेळताना पाहतो. पंचांकडे जोरदार अपील, परंतु प्रथमेशने इशारा केलाय की बॅटला ब्रश झाला हा चेंडू आणि इथे ताळमेळ ताळमेळ बिघाड बिघाड आणि बिघाड. फलंदाज मात्र बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. योगेश खूप चांगला चेंडू होता. धावा झाल्यात ते आता मात्र 14. प्रशांत न्यू बॅट्समन मैदानावरती जातोय. थोडस ताळमेळ बिघडलं दोन्ही फलंदाजांमध्ये. यस नो करता करता मात्र बाद झालाय तो योगेश. आता जबाबदारी असेल ती प्रथमेश वरती. गोलंदाज मनीष लेफ्टी बॉलर. खूप चांगला चेंडू. थोडी गती कमी केली होती, गती काढून घेतली होती या चेंडूची. 4 चेंडू झालेत. धावा झाल्या 14. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 12. फक्त 2 धावा दिल्यात. वा खूप चांगला चेंडू. जल्लोष देखील पहा. हा चेंडू अनप्लेबल होता. बॅट अँड पॅड मधून मात्र निघून जातोय आणि मंगेश वैती खुश आहे त्याच्या गोलंदाजावरती. जो चेंडू अपेक्षित होता मनीष कडून आणि जल्लोष पहा त्या खेळाडूंच्या
कारण त्यांना माहिती आहे की प्रथमेशची विकेट फार महत्वाची होती आणि ती प्रथमेशची विकेट ते मिळवत आहेत. काय चेंडू बॅट अँड पॅड मधून ज्या पद्धतीनं, जो आपण म्हणतो ना की अगदी हा चेंडू लुझनर सारखा, लुझनर फुलटोस आपण म्हणू शकतो याला, फुलटोस नाही, जो टो क्रशिंग मात्र होऊन जातो फलंदाजांसाठी. खेळणं खूप कठीण काम होतं आणि निश्चितच बाद झाला तो प्रथमेश. तेजस 4 बाद 14, बिकट परिस्थिती. मनीष माहुलकर 2च धावा देतोय, 2 विकेट घेतल्यात, 1 रनआउटची विकेट आले याच ओव्हरमध्ये. 3 विकेट आल्यात अशा 2 मनीषच्या नावावरती. खूप चांगला फटका ऑन साइडला. फंबल. हे सगळे मजबूत ताकदवान आहेत सगळे दोन्ही संघातील खेळाडू. काही खेळाडू आपल्याला थोडे सडपातळ बांध्याचे पाहायला मिळत आहेत, परंतु काही खेळाडू असे आहेत की एकदम मजबूत बांध्याचे. 2 षटकं संपलीत, 15 धावा फक्त धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. 3च धावा या षटकामध्ये दिल्या गोलंदाज मनीषनं. दोन षटकं अजूनही बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये तुम्हाला अटॅक करावा लागेल समोरच्या टीमवर. धावा चेस करताना थोडं कठीण झालंय, म्हणजे 35, किमान 35 हा आकडा, म्हणजे 2 षटकांमध्ये 20 धावा. तेजस स्ट्रायकर एंडचा फलंदाज आहे. प्रशांत क्षेत्ररक्षण सजवलंय, 5 सीमारक्षक आहेत. ऑफ साइडला 2 आणि ऑन साइडला 3. तेजस, गोलंदाज कल्पेश. वा तेजस, डगआउट मधून एक कॉल आला होता आणि त्या कॉलला साजेश फटका. 6 धावा मिळत आहेत चेंडूवरती. ही हौसला अफजाई म्हणतात क्रिकेट मधली. जरी 4 विकेट आमच्या गेल्या असल्या तरी सुद्धा आमच्याकडे ती धमक आहे. मी तर म्हणेल की आता मिडल ऑर्डरला चेक केलं जातं टेनिस क्रिकेट मधून, ते देखील माहुलगाव संघाच्या विरोधात. षटकाराला कॅमेरामन झोपलेले नाही आहेत, खूप चाणाक्ष कामगिरी करतायत, फॉलो करतायत चेंडूला. विघ्नेश धुळे. 6 धावा आल्या, 21 धावा धावफलकावरती. कल्पेश, हे चोख प्रत्युत्तर कल्पेश माहुलकर कडून. 21 धावा झाल्यात. डॉट चेंडू. टाइमलाईन 6-0 ऑफ दिस ओव्हर. 4 चेंडू अद्यापही शिल्लक. हा चेंडू हुक केलाय. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील यशस्वी. पंच कुणीही बाहेरून कॉल करू नका अशी आयोजकांकडून सूचना येते पवेलियन मधून. 23 धावा झाल्यात. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच सुपूर्द करतील, जो काही असेल. दोन धावा या चेंडूवरती. दोन धावा मिळाल्या त्या तेजसला.
हुक करण्याचा प्रयत्न होता तेजसचा. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, एक दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव. 9 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये कोणत्या चेंडूला ते टार्गेट करतील. बॅटचा स्विंग पहा, जोरदार, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये नाही येता. 23, 4 बाद 23, 2 चेंडू शिल्लक कल्पेशचे. 6-0-2-0. 23 धावा झाल्यात. 23 4 बॉल झालेत. 2 आल्यात. 2 8 धावा आल्यात या षटकामध्ये. 4 चेंडू झालेत. 6-0-2-0 ही टाइम लाईन आहे. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. रिझल्टही तितकाच मिळतोय, चौकार. अगदी स्टेप आउट होऊन लगावलेला हा फटका, गोलंदाजाच्या बाउन्स वरती चढून ऑन द टोज हा चौकार. धावा झाल्यात त्या आता 27 धावा येत आहेत आता कल्पेश च्या विरोधात तेजस कडून या धावा. एक चेंडू शिल्लक आहे. आपण म्हणत होतो की टार्गेट कोणाला करणार आणि आता त्यांनी टार्गेट केलंय ते कल्पेशला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. एक चेंडू शिल्लक कल्पेशचा. तेजस फायर करतोय. बॅटची कडा, दांडीगुल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाले 27. एक षटक मात्र शिल्लक आहे. दोन्ही टीमचा आपण विचार केला, यावर्षीचा हंगाम जोरदार गाजवलाय फुंडे टीमनं. 22 चॅम्पियन ट्रॉफीज, मात्र या 22 वेळा ते चॅम्पियन ठरलेत या वर्षीच्या हंगामामध्ये. आणि माहुलचा आपण विचार केला, माहुल गावचा, तर निश्चितच नुकताच जी भिवंडी आहे ते भली मोठी स्पर्धा झाली. तेथून ते अगदी भिवंडी टू माहुलगाव त्यांनी बाईकवरतीच प्रवास केला, 5 बाईकवरती. खूप मोठी उपलब्धी आहे माहुलगावसाठी. कर्जतमध्ये आल्यानंतर विदाउट ट्रॉफी मला असं वाटते घरी पोहोचलेच नाहीत. 27 धावा झाल्यात. आता पाहूया किती धावा देणार तो गोलंदाज राज कडू. हाणामारीचं षटक असा हर्षद सांगतोय मला. साधी सोपी भाषा, हाणामारी म्हणजे स्लॉग ओव्हर. एक व्हिडिओ आली होती, तुम्ही कसं हे काम केलं, मला त्यात जमतंय. आता ती सगळ्यांना व्हिडिओ आठवली असेल. राज कडू तयार. खूप चांगला फटका. इथे फंबल, वेग होता चेंडूला आणि त्यामुळे चेंडू जातोय. आणि आता स्ट्रायकर एंडला आहे तो विश्वजित, पहिल्या मॅचचा खरा हिरो विश्वजित. 28 यानंच विजयी षटकार लगावला होता फुंडे टीमसाठी खारघरच्या विरोधात. 3 चेंडूमध्ये 16 धावा केल्या होत्या. मॅच फिनिश केली होती. 4-6-6 ही त्याची टाइम लाईन आहे. खूप मोठा स्ट्राइक रेट आहे त्याचा. राज कडू त्याच्या विरोधात गोलंदाजी करतोय. पहा ज्या पद्धतीने विश्वजितची बॅट फिरते त्याच पद्धतीने चेंडू देखील वेगवान यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. या मॅच जर का 1:30-2 ला असता तर आणखी प्रेक्षकांची गर्दी असती. आता वेळेनुसार आपण 2 सामने 3 इनिंग लेट धावतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करायचा होता. आणखी एक डॉट चेंडू. गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर वाढत नाही की इतका वेग असेल या गोलंदाजाला. राज करतोय सध्या तरी खेळपट्टीवर. 2 डॉट चेंडू फेकलेत विश्वजितला. आणखी एक वेगवान चेंडू. मंगेश वैती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय.
एक धाव मिळते ती विश्वजितला लेग बाईच्या स्वरूपात. त्याचा अकाउंट अजूनही ओपन झालेलं नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वरती. सुरुवातीला 12 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा. कल्पेश बाहुलकर वरती देखील आक्रमण चढवलं, परंतु आता या षटकामध्ये राजकडून कमबॅक केलंय. समोर खेळतोय प्रशांत. काय गोलंदाजी चालू आहे, भन्नाट वेग. पहाटेच्या वेळी भक्तिगीत ऐकायची आणि या पहाटेच्या वेळी मात्र गोलंदाजी राजकडूची पाहायची. अफलातून गोलंदाजी करतोय या शेवटच्या षटकामध्ये. आणखी एक उसळी घेणारा चेंडू आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद विश्वजित. सत्र संपलं. 30 धावांची आता गरज असेल ती माहुलगाव टीमला. मी फणस डोंगरी टीमच्या कॅप्टन रोशन 11 फणस डोंगरी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय पुढील मॅचच्या, परंतु 17 नंतर. 24 चेंडू 30 धावांची गरज. चला चेंडू. तीस धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. सलामीची जोडी. सर्व तयार आहेत. सत्यम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. स्क्रीन वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. शिवजयंती चषक 2019 रायगडातील कर्जत तालुक्यातील क्रिकेटची एक भली मोठी स्पर्धा. अंतिम रात्र आहे. काही तासातच मात्र ही स्पर्धा संपन्न होईल. यशस्वी होते पुनश्च. प्रेक्षकांची गर्दी खरं या स्पर्धेचं यश. सचिन काटकर आणि मंगेश वैती ही जोडी मैदानावर दाखल झाले. 24 चेंडू आणि 30 धावा करायचेत. एक चर्चा सत्र झालं 4 खेळाडूंमध्ये. सत्यम त्यांच्या समवेत होता. एक वेगळी रणनीती सचिन काटकर आणि मंगेश वैतीच्या विरोधात एक सापळा त्यानं जरूर रचलाय, परंतु हा सापळा काय असणार आहे येत्या 6 चेंडूंमध्ये आपण पाहू. लेफ्टी बॉलर आहे सत्यम. सचिन काटकर स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो मंगेश. 24 चेंडू 30 धावांची गरज.
चला आज एक सार्थक 11 जी जी स्पोर्ट्स वाकड हा संघ आम्ही खेळताना पाहिला. सार्थक 11 या नावानं राजेंद्र दादा पवाळी हे पुरस्कर्ते होते आज वाकळण टीमचे. राजेंद्र दादा एक नक्की सांगेल, पण बऱ्याच जणांनी प्रयत्न केले वाकळण टीमला आणण्यासाठी, परंतु बाजी तुम्ही मारली. हा ही एक हार जिंकणं आणि हारणं हा एक तर खेळाचा भाग आहे, पण तुम्ही आणलत त्यांना, मजा आली. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्ही आणलीत त्यांच्या समवेत. चोवीस चेंडू 30 धावांची गरज. फटका पहा, हा सापळा रचलाय. ही पहा, ही रणनीती होती सचिनच्या विरोधात. 4 खेळाडू एकत्रित झाले होते, काहीतरी करायचं आणि सचिन काटकरला जाळ्यात अडकवायचं, आणि तो प्लॅन एक्झिक्यूट झाला. आता खरं तर सचिन लेफ्टी बॉलरच्या विरोधात खेळण्यासाठी खूप तरबेज आहे, परंतु त्याला बाद करण्यात यश मिळाले. न्यू बॅट्समन मैदानावरती जातोय. गणेश पाटील अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो हा. मगाशी चंदू सरांनी जय गुरवची आठवण करून दिली. इकडे जय गुरव सपाटून मार खातो आणि तिकडून असल्फा पॅकर मधून खेळताना मात्र सगळ्यांना उभे ठेवतो. आता साई सिद्धीमधून पण खेळताना आपण पाहतोय जयला. हा खेळाडू साई सिद्धीमधून मात्र खेळतोय आपण, कारण जय अजूनही असल्फा पॅकर मधूनच खेळतोय. घाटकोपरची ब्ल्यू स्टार ही एक देखील टीम आहे अंडरआर्मची. बऱ्याच आहेत अंडरआर्मच्या टीम. इतकंच नव्हे तर तुम्हाला सांगेल 3.25-3 लाखाच्या स्पर्धा देखील होतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. बटला सँडी आजकाल खूप चर्चेत आहे सध्या अंडरआर्म क्रिकेटला, चांगली कामगिरी देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती बाद झाला तो सचिन, न्यू बॅट्समन लेफ्टी बॉलरच्या विरोधात. तो मात्र गणेश. हे अंडरआर्म क्रिकेटचं फुल स्किल आहे. यांची नजर इतकी मेलेली असते असं म्हणतात, त्यांचे रिफ्लेक्शन्स एवढे स्ट्रॉंग असतात की ती चेंडू वळण घेऊ दे त्यांच्या बॅटला तो लागणारच. आणि शेवटच्या क्षणी पहा, फटका त्यानं चेंज करण्याचा प्रयत्न केला, परंतु इतकं वळण घेतलेलं सत्तमच्या चेंडूनं सन्मान देण्याखेरीज काहीच नव्हतं. डॉट चेंडू फेकतोय. मॅच मध्ये मजा येते. आता समोरच्या दिशेनं मिड ऑफला किशोर, ही ताकद आहे किशोरची. चेंडू अडवतोय. 3 डॉट चेंडू. आमच्यातही तितकीच ताकद आहे, आम्हीही तुम्हाला थांबवू शकतो. 30 धावांचं टार्गेट आहे. 21 चेंडू 30 धावांची आता गरज आहे. मंगेश वैती कानमंत्र देत आहेत. खूप मोठा अनुभव, खूपच मोठा अनुभव. क्रिकेटची एक माहुल गावची आख्यायिका म्हणजे मंगेश वैतीच असं म्हणावं लागेल, आणि ते मात्र कानमंत्र देत आहेत गणेशला. सत्यम तयार. हा चेंडू पडल्यानंतर आतमधल्या दिशेचं वळण घेतोय. ते रिस्की रन होती आणि ते दुखापत, थोडी दुखापत होते. लवकरात लवकर जाऊ शकता, कारण प्लेअरला लागले का, हे नियम आणि रूल्स जे असतात ते फक्त क्रिकेट पुरते मर्यादित ठेवावेत. जेव्हा अशी काही अत्यावश्यक गोष्ट घडते त्यावेळी मात्र जरूर मी म्हणेल की सर्वांनी धावून जावं. एक धाव मिळाले. श्री गणेशा झालाय तो माहुलगाव टीमचा.
मंगेश वैती थोडे दुखापतग्रस्त होत आहेत. 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. सत्यम संकटात सापडला फुंडे संघ आणि हा सत्यम धावून आला. सत्यम शिवम सुंदरम. तसा हा सत्यम मात्र संकट काळी धावून येऊन शिवाचं रूप धारण करून मात्र सुंदर काम करतोय मैदानावर फुंडे टीमसाठी. वा फटका खूप चांगला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगला चेंडू मात्र अडवलाय. हा फटका अडवल्यानंतर अंडाराम क्रिकेटचं जे गोल राऊंड असतं त्या पद्धतीचा, कारण इथे चेंडू निसटला असता तर चौकार होता आणि 30 सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला म्हणून ती आठवण झाली. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खूप चांगला केला होता सतमच्या विरोधात. तो मंगेश वैती आणि एक धाव मिळते. टीमची धावसंख्या झाले 2. शेवटचा चेंडू गणेश पाटील. वा फटका खूप चांगला आणि तो देखील गॅप मध्ये. 1 बाउन्स चौकार आणि आता त्या चेंडूंची भर त्याने काढले. 6 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि आता 24 धावांची गरज. चला 2 मॅच आणखी कव्हर करायचे आहेत अभि आणि कल्पेश. 18 चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे. किशोर घरत. किशोर घरत तयार. हा वेगवान चेंडू स्क्वेअर कट खेळायचा होता. पंचांकडे अपील करतोय यष्टीरक्षक. प्रकाश बदे जे कडाव टीमचे विकेट कीपर आहेत त्यांचं खरं तर निकनेम आहे फ्लाइंग अँग्री बर्ड. रिव्हर्स चोख प्रत्युत्तर. षटकार विश्वसनीय फटका तो देखील मंगेश वैतीच्या बॅटमधून किशोर घरतच्या विरोधात. धावा झाल्यात आता 12. 18 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 16. या षटकाराने धावा आणि चेंडूंमधील अंतर मात्र कमी केलं. वाढवावं लागेल ते किशोर घरतला. पहा किशोर देखील थांबायला माघार घ्यायला ऐकत नाहीये. ब्लॉक होलला चेंडू मात्र टाकतोय. खडून काढला चेंडू. कव्हर्सला आला. 1 धाव मिळणार. 15 चेंडू 17 धावांची गरज. 30 धावसंख्येवरती संघर्ष चालू केलाय फुंडे टीमनं. 15 चेंडू 17 धावा. थोडं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गणेश साडी एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. पहिल्यांदा असं मी क्षेत्ररक्षण पाहतो आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मला म्हणता येणार नाही परंतु स्क्वेअर लेगला अक्षरशः प्रॉपर स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गणेशच्या या विविध फटक्यांसाठी समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफ आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे आणि एक
काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधोमध. खूप चांगला स्ट्रोक का पहा, अतिशय चांगलं काम करतोय तो कर्णधार फुंडे टीमचा. ज्या ठिकाणी फटके खेचू शकतो गणेश पाटील त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजावतोय. मसल्स कुठेतरी स्ट्रेच झाल्यात हा फटका खेचताना गणेशच्या. 14 धावा धावफलकावरती, 14 चेंडू 16 धावांची मात्र गरज आहे. फिटनेस लेवल टेस्ट होते. वारंवार क्रिकेट मात्र खेळत असतात. इकडे नाईट खेळायची, दिवसा हा फुलटॉस. आणि मंगेश वैती सारख्या फलंदाजाला तुम्ही असा फुलटॉस देणार तर तो तुम्हाला लवकरात लवकर घरी पाठवणार. 6 धावा मिळाल्या. धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते 20. 10 धावांची फक्त गरज आहे. फणस डोंगरी टीमचा कॅप्टन, रोशन 11 फणस डोंगरी टीमचा कॅप्टन, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. किशोरच्या विरोधात 2 हवाई हल्ले. आणखी एक दमदार माहुलगावचा षटकार. तो पहा चेंडू कडाव मध्ये गेलाय. 6 धावा मिळवल्या. 4 धावांची आता गरज आहे. चेंडू द्या नवीन. धावा कमी पडल्या फोंडे टीमच्या. संघर्ष करण्यासाठी हीच धावसंख्या जर का 40-42 असती तर मजा आली असती या मॅच मध्ये, परंतु 30च धावा आणि त्यामध्ये हे सगळे तडाखेबंद फलंदाज आहेत. त्यांना फरक पडत नाही किती विकेट गेल्या. दोन्ही टीम त्याच कॅलिबरच्या, परंतु धावा पहिल्या 17 मध्ये कमी झाल्या. 12 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. फुंडे टीम दुसऱ्यांदा आली कर्जत तालुक्यामध्ये. पहिल्यांदा तमनात येथे स्पर्धा संपन्न झाली. कासार वडवलीच्या विरोधात त्यांना प्रथम फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि आज मात्र ते क्वार्टर फायनलच्या लढतीपर्यंत पोहोचले. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. माहुलगाव यांचं आता दुसरं घर झालंय कर्जत. आयांश प्रिन्स 11 नावानं. गेल्या वर्षी दांडी संघाचं दुसरं घर होतं कर्जत रजनी स्पर्धांसाठी. 12 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. आणि सातत्याने एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की रिया 11 चांभारली कर्जत मधील नाईट स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये नाहीये. ही एक ब्रेकिंग न्यूज आहे आत्तापर्यंतची. कारण रिया 11 चांभारली सर्व मला असं वाटतं बहुतांशी. फटका खूप चांगला आहे. पहा गणेश स्किल दाखवतोय आणि विजय चौकार. सो फुंडे टीम आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. आपला चांगला खेळ तुम्ही दाखवलात. आपला लांबचा खूप लांबचा प्रवास आहे. आपण जाताना सावकाश जा आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाताना आपण सावकाश जा ही माझी नम्रतेची विनंती. हस्तांदोलन करण्यासाठी दोन्ही टीमनं माहुलगावनं देखील मैदानाच्या दिशेने जायचंय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन